600-700 वर्षापूर्वीचा असेल. अकबर राजा जेव्हा होता दिल्लीमध्ये, तर त्याच्या दरबारामध्ये एक मंत्री होता, तर त्याचं नाव होतं सय्यद इब्राहिम. फार सुंदर कथा आहे. तो सय्यद जो होता इब्राहिम हा मुस्लिम जातीने मोमेडियन, आणि तो घोड्यावर बसून जायचा. मोठा मंत्री होता राजदरबारातला. एक त्याला घोडा होता, तो घोड्यावरती बसून असा फिरायचा. तिथून आग्र्याला जायचा. दिल्लीवरून आग्रा किती अंतर आहे? 200 किलोमीटर आहे साधारणपणे. तर दिल्लीवरून आग्रा मध्ये काय लागतो? मथुरा वृंदावन लागतं. दिल्ली आणि आग्र्याच्या मध्ये. तर मथुरा वृंदावन लागायचं. तर तो तिकडून नेहमी जायचा आग्र्याला वगैरे. आणि तो जो इब्राहिम आहे, एकदा एका दिल्लीमध्ये एक घर होतं, ब्राह्मणाचं घर होतं, आणि महान कृष्ण भक्त होते ते. तर पुष्टी संप्रदायामध्ये महान भक्त होते. पण त्यांच्या घरी एक मुलगा जन्माला आला, एक मूल जन्माला आलं. आणि ते मूल इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं की आपण आता फोटोमध्ये श्रीकृष्ण चित्र पाहतो की नाही, ते चित्र लपवायचं आणि श्रीकृष्णाला चित्र लपवायचं आणि त्या मुलाला धरायचं. तिथे इतकं सुंदर होता, इतकं सुंदर होता. कुरळे केस त्याचे, गोरा पान, लहान मुलगा. आणि थोडासा झाला असेल तो 2-3 वर्षाचा. ते मूल अंगणामध्ये खेळायचं इकडं तिकडं. एके दिवशी ह्या इब्राहिमची नजर त्या मुलावर पडली. तो इतका सुंदर होता मुलगा की नकळतपणे त्याला आकर्षण झालं त्या मुलाचं. किती गुटगुटीत आहे. असं लहान मुलं गुटगुटीत असतात, तर लगेच उचलून घे वाटते त्याला. त्याचे गाल असे बाहेर आले असतात. पण हा मुलगा होता ना, जरा वेगळाच होता. तो इतका सुंदर होता, इतका सुंदर होता की त्या मुलाच्या प्रेमात पडलं तो इब्राहिम. त्याला तो मुलगा सारखं त्याला कडेवर घ्यायचा त्याला. आणि पूर्वी कसं होतं, ते मुस्लिम लोकांचं राज्य असल्यामुळे हा मंत्री मुस्लिम, तेव्हा ते ब्राह्मण पण घाबरायचा. आहे मुलगा म्हणायचा, कशाला आता काय आलाय तर घेतलाय, घेऊ द्या म्हणायचा. त्या मुलाला घ्यायचा, घोड्यावर बसवायचा आणि घोड्यावर बसवून फेरफटका मारून आणायचा. हा त्याचा नित्य कार्यक्रम सुरू झाला त्या इब्राहिमचा. आणि मग नंतर तो मुलगा मोठा झाला. त्याचं वय झालं साधारणपणे त्या मुलाचं 11-12 वर्ष झालं. थोडा तरुण झाला, 15 वर्षाचा झाला, तरुण अवस्थेमध्ये आला. तो अजून सुंदर दिसायला लागला मुलगा. आणि मग तो त्या मुलाला घेऊन जायचे, घोड्यावर बसवायचे आणि फेरफटका मारून यायचे आणि बघतच राहायचं तो. आणि काय म्हणायचं माहिती आहे का? काय म्हणायचं? इस लड़के में मुझे खुदा का नूर दिखाई देता है, अल्लाह ने क्या बनाया इसको. असा विचार करायचा. नीट लक्षात घ्या, आपण भरपूर काय शिकायचं आहे. अल्लाह ने कैसे बनाया इसको, इसमें मुझे खुदा का नूर दिखाई देता है. मला म्हणजे याच्यामध्ये भगवंतच दर्शन होते, अल्लाच दर्शन होते असं म्हणायचं. तो मुस्लिम होता आणि त्या मुलाकडे बघत राहायचं, तासोन तास बघायचं. ते घरचे वैतागले, म्हणले आमच्या मुलाला एवढा पाहतोय, एवढा पाहतोय. आणि मग त्याने काय केलं, त्या म्हटले आता बास झालं म्हटले. त्यांच्या गुरुकडे गेले. वृंदावनामध्ये त्यांचे गुरु राहत होते. आणि म्हटले महाराज काहीतरी करा म्हटले, काहीतरी. हा माणूस आमच्या मुलाला सोडतच नाही म्हटले, सारखा दिवसभर बघत बसतो म्हणे आमच्या मुलाला, आहे सुंदर आमचा मुलगा. मग असं म्हटल्यानंतर म्हटले ठीक आहे, त्याची माझी भेट म्हटले. हा येतोय म्हटलं, त्याचं टायमिंग ठरलेलं आहे म्हटले. मग ते महाराज त्यांच्या घरी आले, ब्राह्मणाच्या. दिल्लीमधली घटना सांगतोय तुम्हाला. आणि मग महाराज आले आणि महाराजांनी बघितलं की कधी येणार म्हटलं. येईलच म्हटलं, टाइम झालंच म्हटलं, सकाळी 11 वाजले. मग तो आला, घोड्यावर बसून आला. म्हणजे घोड्यावर बसून आल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलाला म्हणले आम्ही थोडंसं फिरून येतो म्हणले. मग ते म्हणले, जे ब्राह्मण गुरुजी होते, गुरु होते, त्यांनी त्या इब्राहिमला विचारलं, म्हणले काय आवडतं तुला या मुलामध्ये? ते म्हणले मी असं सौंदर्य कुठं पाहिलं नाही म्हणे, इतका सुंदर भगवंताने ह्याला, अल्लाने एवढं घडवलंय म्हणे. मला याच्यामध्ये असं वाटतं की हे भगवंताचं रूप दिसते म्हणे याच्यामध्ये. आणि मग त्यावेळेला त्या गुरुजींनी काहीच बोलले नाहीत. त्यांनी हळूच काय केलं, एक फोटो घेतला, फोटो भगवान श्रीकृष्णांचा, सुंदर असा फोटो घेतला. आणि भगवंताला मनोमन प्रार्थना केली की हे भगवंता, कृपया तुम्ही या मुसलमान व्यक्तीला तुमचं सौंदर्याची थोडी झलक दाखवा म्हटले.
त्या फोटोकडेच प्रार्थना केली त्यांनी. महान भक्त होते ते. तो भगवान श्रीकृष्णांचा फोटो त्यांनी त्याला दिला आणि काय म्हटले माहितीये का, म्हणजे हा फोटो बघ तुला काय वाटतंय म्हटले. आणि तो फोटो दिला त्याला आणि फोटो दिल्यानंतर ते मग म्हटले, अरे हा व्यक्ती तर या मुलापेक्षा सुंदर आहे. हा व्यक्ती तर म्हटले ह्या मुलापेक्षा सुंदर आहे म्हटले. हा व्यक्ती कोण आहे? ते म्हटले हा व्यक्ती म्हणजेच भगवंत आहेत. म्हणजे ज्याला तू अल्लाह म्हणतोयस ना, त्या अल्लाचा पण बाप हेच आहे म्हटले. ज्याला तो अल्लाह म्हणतोय तर या सगळ्याचा बाप येतो श्रीकृष्ण आहे म्हटले. आणि या श्रीकृष्ण जे आहेत ना, हे श्रीकृष्ण हे सगळ्यात सुंदर आहेत म्हणले जगामध्ये. तू म्हणले मी तर सौंदर्याचा भोगताय म्हटले, तर एवढे सुंदर व्यक्ती असेल भेटेल कुठं सांगा मला. आणि मग ते म्हटले लांब जायची गरज नाही म्हणले, फक्त 100-150 किलोमीटर वरती वृंदावन नावाचं ठिकाण आहे म्हणले. त्या वृंदावनामध्ये हे श्रीकृष्ण राहतात म्हटले. अरे हो, असं म्हटल्याबरोबर त्याने विषयाविणी वर्तन्ते निरहारस्य देहिना स्वर्जम रसोप्यस्यं परम दृष्ट्वा निवर्तते. उच्च रसाची प्राप्ती झाली, कारण या मुलापेक्षा सुंदर मुलगा भेटला त्यांना. आणि त्यामुळे तो मुसलमान इब्राहिम घोड्यावर टांग टाकली आणि निघाला. चलो रे मन श्री वृंदावन धाम, रटेंगे राधे राधे नाम, मिलेंगे कुंज बिहारी. गाणार नाही मी, वेळ झाला माझा. आणि तर वृंदावनला निघाला हा इब्राहिम. वृंदावनला निघाला आणि वृंदावनामध्ये आता त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि वृंदावनामध्ये त्याच्या गुरुनी सांगितलं होतं. गुरु काय सांगायचे माहिती का, मौलाना म्हणले दिल्लीवरून आग्र्याला जाताना डोळ्याला पट्टी बांधायची. 100 किलोमीटर झाले की डोळ्याला पट्टी बांधायची आणि कानामध्ये कापसाचे गोळे घालायचे. कारण या वृंदावनामध्ये एक भूत राहते म्हणे. ते जाताना जर तिकडून गेला तुम्ही वाया वृंदावन, तर ते झपाटल्याशिवाय सोडत नाही म्हणले. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झपटी वाटे. जो कोणी येईल त्याला ते कृष्ण झपाटतात म्हणले. त्यामुळे वृंदावनला कोणी जाऊ नका. गेला तर यमुनेच्या काठी जाऊ नका. यमुनेच्या काठी गेला तर डोळे झाकून घ्या. कारण कदाचित त्या श्यामसुंदर श्रीकृष्णाचं दर्शन झालं तर पुन्हा मोहला यायची गॅरंटी नाही. वैराग्य येऊ शकतं. इतके सुंदर आहे श्रीकृष्ण. आणि म्हणून त्या ठिकाणी हा इब्राहिम जो आहे, हा मुसलमान वृंदावनामध्ये गेला, गोकुळामध्ये गेला आणि गोकुळामध्ये राहू लागला. महावनमध्ये रमण रेती माहिती आपल्याला, कोण कोणी गेले रमण रेतीला हात वर कर. बरेच जण गेले आपल्यापैकी. त्या रमण रेतीच्या शेजारी तरी छोटस आपलं त्या झाडीमध्ये राहू लागला हा मुसलमान व्यक्ती. आणि तो इतकी प्रार्थना करू लागला भगवंतांना आणि जप करू लागला, नामस्मरण करू लागला आणि भगवंतांचं दिव्य दर्शन त्याला व्हायला लागलं. तो भगवंताचा रात्रंदिवस जप करू लागला तिथे राहून. मुसलमान व्यक्ती, मंदिरात प्रवेश नाही कुठल्याच वृंदावनामध्ये. मग काय, भगवंताला पाहिलं, मंदिरात कुठल्या गेला नाही, फक्त तिथं बसला त्या गोकुळमध्ये रमण रेतीच्या शेजारी आणि तिथं बसून तो भजन करू लागला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि भजन सुरू झालं त्याचं. जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा हरि बोल, जय राधा रमण हरि बोल, जय राधा रमण हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल. हा मुसलमान व्यक्ती भजन करायला लागला. ते गोकुळमध्ये राहून भजन करू लागला. आणि भजन केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला साक्षात्कार झाला भगवान श्रीकृष्णांचा.
आणि भगवंताची नित्य लीला आज पण वृंदावनमध्ये चालू आहे. नुसतं वृंदावनला गेलं तर किती प्रसन्न वाटतं. जर भक्ती केली, महान महान संत आजही वृंदावनमध्ये आहेत जे त्या अष्टप्रहर लीलांचं दर्शन करतात. आता श्रीकृष्ण कुठे आहेत? गोवर्धनवरती आलेले आहेत. दुपारी 12 वाजलेले आहेत. गोवर्धनवरती गायी चारतायत भगवंत. हे पाहतायत आजही संत लोक, कारण ती भगवंताची नित्य लीला तिकडे चालू आहे. ह्याला सुद्धा दिसायला लागलं. किती महान संत झाले बघा हे जातीनं मुसलमान. भगवंतांची भक्ती केली आणि महान संत झाले. मला सांगायचं तर रूप रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. भगवंत एवढे सुंदर आहेत की एकदा जर दर्शन झालं तर संसार आठवणार पण नाही तुम्हाला, काहीच आठवणार नाही. तुमच्या मुलाची नावही तुम्हाला आठवणार नाही. इतके सुंदर भगवंत आहे एकदा जर आकर्षित झाला तर. आणि तो इतका आकर्षित झाला तो मुसलमान व्यक्ती त्या भगवान श्रीकृष्णांकडे, त्याला दिव्य दर्शन व्हायला लागलं. आणि त्या ठिकाणी तो गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायचा. किती तुळशी? आता मी तरी एक घातली 3 पदरी. त्याच्या गळ्यामध्ये जवळजवळ 200 माळा होत्या तुळशीच्या. असं अंग भरून तुळशीच्या माळा घालायचो. इथं खालीपर्यंत असं 200 माळा घालायचं. मोठ्या मोठ्या मण्याच्या माळा घालायच्या तुळशीच्या. एकदा एका संतांनी त्यांना विचारलं, का हो म्हणले तुम्ही एवढ्या माळा कशाला घातल्या तुळशीच्या? ते म्हणले, अहो म्हणले महाराज तुम्ही फार चांगली लोक आहे म्हटले. तुमचा जन्म सनातन हिंदू परिवारामध्ये झालेला आहे म्हटले. तुमची फार सुकृती आहे, पुण्य आहे म्हटले. पण माझा जन्म मुस्लिम कुळामध्ये झालेला आहे म्हटले. माझी कोणतंही पुण्य नाही, सुकृती नाही म्हटले. जर लाकूड जर वजन बारका असेल तर छोट्या नावेमध्ये जाऊ शकतं, लाकडाच्या नावेमध्ये. पण जर मोठं वजन असेल तर जहाज पण मोठं लागल म्हटले. आणि पुराणामध्ये असं वर्णन आहे. तर म्हटले माझं पाप इतकं आहे म्हटले, मी मुसलमान यवन कुळामध्ये जन्माला आलेलो आहे म्हटले. त्यामुळे म्हणले मी ह्या भवसागर जर तरुण जायचं असेल म्हणून मला वाटतं की मी भरपूर माळा घालाव्या. भरपूर अंग भरून माळाच घालायचे. ते सगळ्या वृंदावनमध्ये फिरायचे आणि भगवंतांच्या लीलेचं आस्वादन त्यांनी केलं होतं. तो रस त्यांना भेटला होता भक्तीचा. इतका रस भेटला होता की त्यांनी सुंदर सुंदर तुकाराम महाराजांसारखे अभंग रचले. त्यांनी आजही त्या प्रसिद्ध आहेत. आणि एवढा रस भेटला होता त्या भक्तीचा त्यांना, म्हणून त्यांचं नाव झालं रसखान. काय नाव झालं? रसाची खान आहे ते. खान म्हणजे आपण खान समजतंय ना. खान म्हणजे आडनाव नाही खान त्यांचं. रसाची खान, रसखान नाव झालं. भक्तमाल नावाचा ग्रंथ याच्यामध्ये वर्णन येते. रसखानचं चरित्र येते. एवढे महान भक्त झाले. मुस्लिम कुटुंबामध्ये जन्माला येऊन सुद्धा भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं त्यांना. काय? एका सुंदर मुलाकडे बघितल्यानंतर आकर्षित झाले होते. सांगण्याचा उद्देश हा होता की सुंदरता आपल्याकडे पण आहे, पण परम सुंदर तर श्रीकृष्ण आहे. म्हणून या जगामध्ये पण सौंदर्य आहे, नो डाऊट सौंदर्य आहे, पण आकर्षित व्हायचंय श्रीकृष्णांच्या सौंदर्याकडे. आणि श्रीकृष्णाच्या सौंदर्याकडे आकर्षित झाला तर परम लाभ होईल. या जगाच्या चांबड्याचं सौंदर्याची किती उंची आहे, मेजरमेंट किती आहे, असं म्हणलेलं आहे की ही स्किन आहे ना, ही स्किन त्वचा, त्याची जाडी किती आहे सांगा? 0.0001 किती आहे MM मध्ये? एवढं पातळ आहे. एवढीच सुंदरता आहे म्हणे आपल्याकडे. एवढ्या MM मध्ये सुंदरता आहे. हे काढल्यानंतर आतमध्ये काय आहे बोला की? आतमध्ये काय आहे? सगळ्यांसारखंच सुंदरता नाहीच आहे, बरोबर आहे. आणि म्हणून आपली सुंदरता फक्त 0.001 MM एवढीच आहे. एवढी सुंदरता आहे आपली, फार कमी आहे. आणि म्हणून याच्याकडे आकर्षित होण्यापेक्षा जी दिव्य सौंदर्य आहे ते कधीच नष्ट होत नाही, अशा भगवान श्रीकृष्णांना पाहिलं पाहिजे. वरती शरद बिहारी भगवंत आहे, थोडं थांबलं पाहिजे, भगवंताकडे पाहिलं पाहिजे. काय सुंदर आहे बरं. हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारं बिभ्रतवासा कनक कपिशम वैजयंतीं च मालाम. डोक्यामध्ये मोरपंख धारण केलेला आहे, चाफेकळी नाक आहे, डाळिंबाच्या दाण्यासारखे दात आहेत भगवंतांचे, बिंबफळासारखे लाल बुंद ओठ आहेत भगवंताचे. कानामध्ये काय धारण केलंय? मकर कुंडला आहेत का? झुमके धारण केलेले आहेत. गळ्यामध्ये काय वैजयंतीच्या माळा आहेत का? हातामध्ये काय आहे? कमरेला काय बांधलेलं आहे? बासरी कुठं आहे?
काठी घेतली का भगवंतानी काय घेतलंय, भाकरीचं काठोडं कुठं आहे, शेजारी कोण उभी आहे, तिचा रंग कसा आहे, लक्षात येते का तुमच्या? हे सगळं जाणून घेण्यासाठी मनुष्य जीवन आहे. आणि म्हणून भगवंताचं सौंदर्य, त्या रसखानची समाधी आहे आज पण तिथं, सुंदर रमण रेतीच्या शेजारीच आहे रसखान महाराजांची समाधी आहे. आणि तिथंच त्यांनी देह सोडला, आयुष्याचा अंत झाला, भगवंताचं दर्शन त्यांना झालं श्रीकृष्णाचं. मग मुस्लिम लोक, अनेक लोक प्रभावित झाले, आमच्या समाजातले संत झाले म्हणे, म्हणून मुस्लिम लोक, अनेक मुस्लिम लोक भक्त बनले, अनेक मुस्लिम लोक भक्त बनले. आणि एक 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 करून त्या वृंदावनला यायला लागले मुस्लिम लोक. अनेक मुस्लिम लोकांचे समाज तिकडे आहेत गोकुळमध्ये, आणि ते पण भक्त झाले. अकबराची एक पत्नी ताज बेगम, अकबराची एक बायको होती, त्याला अनेक बायका होत्या, त्यापैकी एक ताज बेगम. तिला सुद्धा कळलं की असा असा रसखान एवढा माणूस मोठा मुसलमान वृंदावनला जाऊन कृष्ण भक्त झालाय म्हटल्यानंतर तिला सुद्धा आवरेना, ती सुद्धा निघाली वृंदावनला. आणि वृंदावनला निघाली आणि वृंदावनमध्ये येऊन तिनं सुद्धा भजन केलं. मंदिरामध्ये सोडत नव्हते, तर ती काय करायची, बाहेर मंदिरातनं बाहेर लोक आले की बाहेर उभा राहायची ही ताज बेगम आणि विचारायची, आज श्रीकृष्णाने कोणता ड्रेस घातलाय, त्यांनी गळ्यात काय धारण केलंय, कानामध्ये कोणते कुंडल आहेत, त्यांना विचारायचे. आणि मग असं विचारायचे, मग ते सांगायचे लोक. म्हणजे ती तशी कल्पना करायची. असं करत 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 तिचा अभ्यास झाला. हा अभ्यास करायचा असतो बरं का. मंदिरात जेव्हा तुम्ही येता ना कधीही, तर घरून येताना विचार केला पाहिजे की आज श्रीकृष्णाने कोणता ड्रेस घातला असेल, आज श्रीकृष्णाने कोणती फुलं गळ्यात असतील भगवंताच्या, कोणत्या रंगाचा ड्रेस आहे, आज भगवंतानी कुर्ता घातला असेल का नाही घातला असेल, मोरपंख ह्या साईडला असेल की ह्या साईडला असेल, कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडल आहेत का वेगळ्या प्रकारची कुंडल आहे, हे घरून येतानाच कल्पना करायची असते. आणि इथं आल्यानंतर मग ते दर्शन होतं भगवंताचं. येते का लक्षात? हा विधी आहे, आपण करतो. आपण आता जर मी जे जे दर्शन करून आलेत वरनं, त्यांना जर मी विचारलं भगवंता कुठला ड्रेस घातलाय, सांगता येत नाही तुम्हाला. 99% लोकांना सांगता येणार नाही कलर, मी सांगतो. भगवंत गळ्यात काय, हातात काय, सांगू शकत नाही. आपण जातो असं, डोळे दाखव, लगेच खाली येते. समजलं का? हा एक विधी आहे. ताज बेगम रोज विचारायची भगवंताने आज काय घातलं. एके दिवशी ही ताज बेगम जी आहे, हिने काय केलं, कल्पना करायला सुरू केलं. म्हणजे आज भगवंतानी निळ्या रंगाचा ड्रेस घातला असेल, भगवंतानी कानात मकरकुंडल घातली असेल, असं केलं असेल, तसं केलं असेल, सगळी कल्पना तिनं केली. आणि मंदिरातनं बाहेर आलेल्या व्यक्तीला विचारलं आज भगवंतानी काय घातलंय. तिनं जी कल्पना केली होती हुबेहूब वर्णन त्यांनी केलं. असं होतं. या भक्ती मार्गामध्ये जर प्रगती केली थोडीफार, तर याचे अनुभव यायला लागतात. नुसत्या माळा ओढून बी जमणार नाही कसे, असं नुसत्या खाली. मला आठवत आहे, आम्ही मायापूरला गेलो होतो, जे इस्कॉनचं हेडक्वार्टर आहे. तर मी पहिल्यांदाच इस्कॉनच्या मंदिरामध्ये गेलो होतो. तर मी असा विचार करत होतो की जिकडं फार मोठे राधा माधव आहेत, भगवंत किती उंच आहेत, फार 9-10 फूट उंच आहेत भगवंत. पाहिलं राधा माधव दर्शन मायापूरमध्ये, फार भव्य दिव्य. आणि एवढी मोठी राधा आहे तिकडे. मी असा विचार करत होतो, सकाळी आरती ते उघडतात, पडदा उघडतात, तर नामस्मरण करत होतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि मी अशी कल्पना करत होतो की असा ड्रेस असेल आणि राधा राणीला वेणी लावली जाते मंदिरामध्ये. वेणी आहे, असं विचार केला की वेणी सगळीकडेच लावत नाहीत किंवा दररोजच लावत नाही, कधी लावतात कधी नाही. मी असा विचार करतो की राधाराणीला सुंदर अशी वेणी लावलेली आहे, त्याला अशी फुलं लावलेली आहेत. आणि असं एक कल्पना जप करताना करत होतो. आणि असं काही दर्शन असेल, अक्षरशः जसं मी जप करताना कल्पना करत होतो, जसा पडदा उघडला, गोविंदम आदिपुरुषम तमहां भजामी, गोविंदम आदिपुरुषम. पडदा उघडला की गीत लागतं हे असं सकाळ सकाळी. आणि जसा पडदा उघडला पाहतो तर जसं कल्पना केली होती तेच रूप, तशीच वेणी आणि तसंच शृंगार भगवंताचा तिथे होता. आणि इतका जेव्हा आपण असं कल्पना करतो की भगवंताचं कसा रूप असेल किंवा कसं, रूपाची चर्चा आपली चालू आहे,
की भगवंतांचं रूप जे आहे या संसारातनं बाहेर काढायला काफी आहे आपल्याला. इतके सुंदर भगवंत आहे. आणि म्हणून भगवंतांचं रूप पाहायला पाहिजे. आणि प्रभुपादांची इच्छा होती, बघा तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये जावा जगामध्ये, कुठंही तुम्हाला असा शृंगार पाहायला भेटणार नाही जो आपल्या हरे कृष्ण मंदिरामध्ये असतो. एक एक वस्तूवरती हे असं काही मनात आलं म्हणून पुजाऱ्याच्या काही पण केलं असं नाहीये. ते शास्त्रामध्ये दिलेलं आहे की भगवंताच्या कमरेला काय बांधलेलं आहे, हे राधाराणीने काय डोक्यावर धारण केलेलं आहे, ही चंद्रिका आहे, याच्यावर मोठा इतिहास आहे. ही चंद्रिका का लावली डोक्यावरती राधाराणीने? भगवंताच्या हातात का हात असाच काय राधाराणीचा? सांगा बरं. हात असाच आहे किंवा असाच आहे किंवा असाच आहे. श्रीकृष्ण असेच काय 3 ठिकाणी वाकलेले काय श्रीकृष्ण? याचं शास्त्र आहे. आणि इतकं सुंदर आणि बारकाईने बघितलं जातं. तर ते भगवंतांचं ते मन जे आहे ना, ते मन त्या तिकडं केंद्रित व्हावं. अनेक लोक या हरे कृष्ण मंदिरामध्ये आल्यानंतर केवळ त्या बघितलं की भक्त बनून गेलेले आहेत. बरेच जण भक्त, नुसतं भगवंताचं सौंदर्य पाहून भक्त झालेले लोक आहेत आपल्याकडे. काय सुंदर आहे म्हणतात राव तुमच्याकडे, इतकं सुंदर आहे, पाहतच बसावं असं वाटतंय. इतके सुंदर भगवंत आहे, बघतच असे बघून नुसते भक्त झालेले आहेत. आणि म्हणून प्रभुपादांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे. आलं लक्षात? तर अशा